गीतेमध्ये कर्माचा उल्लेख आलेला आहे, संघर्षाचा नाही. कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. पण कर्म एक सुनिश्चित दिशेने केलं गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नको. जर कर्म योग्य दिशेने, योग्य मार्गाने, योग्य वेळेने, निश्चित अभ्यास करून जर कर्म केलं, तर तुम्हाला फळ अवश्य भेटतं. फळाची काही का होईना अपेक्षा असली पाहिजे. कारण आपणही जर चुकीच्या मार्गाने चाललो, चुकीच्या मार्गाने दिशेने कर्म केलं, तर आपल्याला फळ निश्चित भेटत नाही. का भेटत नाही? कारण तो मार्ग चुकीचा असतो. तिथं गेल्यानंतर तिथं काहीच नसतं. दिशाभूल होत जाते माणसाची. पण योग्य दिशेने आपल्याला असलेल्या कला, आपल्याला जमलेली गोष्ट, आपले पॉझिटिव्ह वेव्ह, आपण केलेला स्टडी, आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करा. आज Google आहे, Gemini आहे, ChatGPT, सर्व काही माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सर्व कितीतरी लोकांनी अभ्यास करून तिथं लिहिलेलं आहे. अभ्यास करा त्याचा आणि आपल्याला काय कला जमती, काय आपल्याला करायला जमतं, आपण सहजासहजी कोणती गोष्ट करू शकतो किंवा मार्केटिंग करू शकतो, बिझनेस करू शकतो, नोकरी करू शकतो, त्याच्या विचारावर डिपेंड आहे. कोणतरी कला देवाने तुम्हाला दिलेली आहे हो, त्या कलेचा पूर्ण अभ्यास करा. तुमच्यामध्ये ते दडलेलं आहे ते शोधा आणि चांगल्या मार्गाने या.